नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर. श्री हनुमान प्रासादिक महिला मंडळ व श्री हनुमान मित्र मंडळ याच्या वतीने मेठलनगर अंबरनाथ पश्चिम येथील श्री हनुमान मंदिराचा प्रथम वर्धापन सोहळा संपन्न झाला। यावेळी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी श्री हनुमानाच्या मूर्तीची पूजा अर्चा केली। त्याच्याबरोबर अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, नगरसेवक ॲडव्होकेट निखिल वाळेकर, राजू वाळेकर यांची उपस्थिती होती। मंदिराच्या मंडळातर्फे उपस्थितांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। अंबरनाथमध्ये बांधण्यात आलेले हे श्री हनुमान मंदिर हे गेल्या वर्षीत बांधण्यात आले असून मंदिराचा हा प्रथम वर्धापन दिन सोहळा असल्याने मंडळात उत्साहाची चंगळच होती। सन 1984 पासून श्री हनुमान मंदिर या ठिकाणी होते, पण हे मंदिर त्यावेळेस छोट्या मंदिराच्या स्वरूपात होते। आता या मंदिराचा विस्तार नव्याने करून हे मंदिर भक्तांसाठी अनेक कार्यक्रम करण्यास सुसज्ज झाले आहे। एका साडीवाल्याने साडीच्या घेऱ्यावाने मंदिरासारखे ठेवून हनुमान मंदिराची उभारणी केली होती। हळूहळू हे मंदिर भाविक वारकरी संप्रदायाकडून मंदिर तयार झाले व गेल्याच वर्षी मंदिर असे भव्य व भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे। मंदिराचा हा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। हा संदर्भ मंदिराला आमचा 1984 पासून हा देऊळ आहे। काय या देवळाचा हा उत्तरमुखी होता, पण आता त्याच्यामुळे तो देऊळ काही निष्क्रिय झाला म्हणून आपण हा न्याय तयार केला वाळकर साहेबांच्या सहाय्याने। हां, मंदिर कधीपासून हा मंदिर 1984 पासून आहे। 1984 मंदिराच्या विशेषता काय? मंदिराचा विशेषता म्हणजे आम्ही सहज आपला हा एवढा ग्राउंड होता, वाया जात होता। इथे मुलांची लोकांची प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे एक धार्मिक स्थळामुळे लोक पुढे येतील या भावनेने हा मंदिर झाला। आणि हा मंदिर होताना अनेक अडचणी आल्या काय, पण आम्हाला ब्राह्मण मिळवण्याची कॅपॅसिटी नव्हती, पण काशीचे ब्राह्मणून हा मंदिर स्थापन केला। त्याशिवाय आम्हाला ह्या मंदिर अगदी छोटासा होता, पण इथे एक साडीवाले म्हणून राहत होते। त्याने त्या मंदिराला छोटासा पत्र वगैरे टाकून सगळं मंदिर तयार केलं। लोक म्हणतात ना जाते येतात, हे तसं नाही आहे। आणि जेवढी नावं त्यांच्याकडे होते तेवढे आम्हाला पण येत नाही, पण ह्या मंदिरामध्ये काही ते आपले महाराष्ट्रीयन लोक होते, त्यांच्यावर काय अडचणी आल्या की ते दूर करायला काय साधन नव्हतं। म्हणून एक असा आमचा रत्नागिरी जिल्हा ह्यातल्या लोकांतून राहणार होते, त्यांच्या सहाय्याने आम्ही हे सगळं मंदिर तयार केला, एकमेकाशी सहकार्य केला। आणि हा मंदिर हळूहळू दरवर्षी आजच्या आजूबाजूच्या लोकांनी भाविकपणे वर्गणी देऊन तो मंदिर केला आणि मंदिर रजिस्टर झालेला आहे। या महिला मंडळ रजिस्टर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही तऱ्हेची हे आली नाही। परंतु मंदिर गळायला लागल्यानंतर कामं झाल्यानंतर त्याला मोठ्या अडचणी आल्या, त्या दूर करण्यासाठी मग आम्ही वाळेकर साहेबांकडे जाऊन विनंती केली, त्याने ते आम्हाला सहकार्य केलं आणि हे मंदिर तिकडे होतं, पण हे मंदिर उत्तराभिमुख होतं। हनुमान मंदिराचा प्रथम वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनाला अरविंद वाळेकर साहेब आणि राजेंद्र वाळेकर साहेब त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं पूर्ण योगदान मिळालेलं आहे। त्यांच्या सहकार्याने हे 21वे मंदिर त्यांच्या वाढदिवसानिमित्त उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचा आज वर्धापन दिन आहे। त्या वर्धापन दिनानिमित्त आज वाळेकर साहेबांनी इथे येऊन पूजा पाठ व आरती केलेली आहे। त्यांचं मंडळ शतशः ऋणी राहील। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज, अंबरनाथ। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320